मला आपल्या सर्वांना सांगायचंय, हे येत्या काळामध्ये जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतील. पण मी आपल्या सर्वांना विचारतो, हे हिंदुत्वाबद्दल तिथं बोलतात, पण आपण सर्वजण काय जपणारे लोक आहोत? तर आपण हिंदू संस्कृती जपणारे लोक आहोत. हिंदुत्व गेल्या 50-60 वर्षाचा विषय आहे, पण हिंदू संस्कृती हजारो वर्षापूर्वीपासून आहे. संतांचा विचार म्हणजे ती आपली हिंदू संस्कृती, आणि संतांचा विचार आणि हिंदू संस्कृती आपल्याला काय सांगते? सर्व समाजाला एकत्रित घेऊन चला, एकता, समानता, बंधुभाव ही जपण्याची आणि माणुसकी जपण्याची जबाबदारी आपल्याला हिंदू संस्कृतीने दिलेली आहे. त्यामुळे जात धर्म न बघता सगळ्यांना एकत्रित घेऊन जा. माणुसकीवर जर अडचण आली तर नक्कीच तिथं एकत्रित उभा राहावा. जसं की आपल्या कोल्हापूरला झालं, परंपरेवर आघात झाला, जैन समाजाची लोक एकत्रित आले, पण जैन समाजाची लोक आपला परंपरा टिकवण्यासाठी एकत्रित आले होते. गजलक्ष्मी जी त्यांची आहे, जी हत्ती आहे, त्याला काही लोकांनी त्या कोर्टच्या केसच्या माध्यमातून जिंकून ते गुजरातला घेऊन चालले होते. पण तिथे असताना जैन समाज एकत्र आला आणि जैन समाजाला पाठिंबा इतर समाजाने दिला. त्याच्यामध्ये मुस्लिम समाज सुद्धा होता, सर्व हिंदू समाजाचे लोक होते, आणि कोल्हापूरमध्ये सर्व लोक एकत्रित येऊन जो अन्याय होता त्या अन्यायाच्या विरोधात एकत्रित आले, म्हणून त्यांचा तिथं विजय हा कोल्हापूरला झालेला आहे.